घरच्या घरी अगदी कमी पैशात किंवा कमी वेळेत उत्तम दर्जाचा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे कोणतेही केमिकल्स नसणारा काजळ तयार होऊ शकतो। या आयुर्वेदिक पद्धतीने आपल्याकडे फार प्राचीन काळापासून काजळ तयार होते। काजळ तयार करण्याच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती असतात। आता आपण जी पद्धत पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला ओवा, बदाम आणि साजूक तूप लागेल। सगळ्यात आधी तर एक कापूस घ्यायचा, तो कापूस थोडा पसरवून घ्यायचा, त्याची वात तयार करायची आणि त्याच्यात ओवा टाकून वात तयार करायची। आता कापूस त्या ओव्यावरून गुंडाळून घ्या आणि त्याची वात तयार करा। आता एका दिव्यामध्ये किंवा पंतीमध्ये साजूक तूप घालून काही जण मोहरीचं किंवा तिळाचंही तेल वापरतात। त्या तुपामध्ये किंवा तेलामध्ये आपण तयार केलेली ओव्याची वात टाकून तो दिवा लावायचा। दिव्याच्या आजूबाजूला दिव्यापेक्षा उंच असतील असे 2 ग्लास किंवा कप ठेवायचे। त्यावर स्टीलची किंवा तांब्याची ताटली ठेवायची। दिवा पेटल्यानंतर चिमट्यात पकडून एक एक बदाम दिव्यावर धरायचा। बदाम जळेल आणि त्यातून जो धूर म्हणजेच काजळ तयार होईल ती ताटलीवर जमायला सुरुवात होईल। 3 ते 4 बदामांचा अशा पद्धतीने काजळ होईल। यानंतर थंड झाल्यावर ताटली सुलटी करून कागदाने किंवा टोकदार वस्तूने त्याच्यावरची काजळे काढून त्या काजळीमध्ये तुपाचे थेंब टाकून आणि सगळं व्यवस्थित हलवून तुमचं होममेड वॉटरप्रूफ काजळ एकदम डार्क काळ्या रंगाचं तयार होईल।